नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचं नाव आहे ल्युकस टेस्ट. ल्युकस टेस्ट म्हणजे काय, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. आणि ल्युकस टेस्ट करण्यासाठी आपण वापरतो ल्युकस रिएजंट. तो ल्युकस रिएजंट आणि त्याच्या साहाय्याने होणाऱ्या सर्व रिॲक्शन याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे, पहिलं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे की ल्युकस रिएजंट नेमकं कुणाला म्हणतात हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. ल्युकस रिएजंट म्हणजे नेमकं काय. पहिल्यांदा आपण काय करतो, ल्युकस टेस्ट. अरे बाबांनो, ल्युकस टेस्ट करण्यासाठी ल्युकस रिएजंट वापरतात. मला या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे की हा जो ल्युकस रिएजंट आहे, हा ल्युकस रिएजंट नेमका असतो कसा, नेमकं कुणाला ल्युकस रिएजंट म्हणायचं हे पण या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल, कॉन्सन्ट्रेट HCl आणि अनहायड्रस ZnCl2 या दोघांचं मिक्सचर म्हणजेच ल्युकस रिएजंट. ल्युकस रिएजंट म्हणजे काय, ल्युकस रिएजंट म्हणजे दोघांचं मिक्सचर. कुणाकुणाचं मिक्सचर, कॉन्सन्ट्रेट HCl व अनहायड्रस ZnCl2 झिंक क्लोराईड या दोघांचं मिक्सचर, झिंक क्लोराईड या दोघांचं मिक्सचर, दॅट इज कॉल्ड एज द ल्युकस रिएजंट. ल्युकस रिएजंट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेट HCl अँड अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे, एक वाक्य आपल्या सर्वांच्या लक्षात आलं. आता ल्युकस रिएजंट कशाचा, ल्युकस रिएजंटचा वापर आपण कशासाठी करतो हे पण कळलं पाहिजे ना आपल्याला. आणि एक लक्षात घ्या, ही जी ल्युकस टेस्ट आहे, या ल्युकस टेस्टच्या साहाय्यानं आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल व टर्शरी अल्कोहोल या तिघांना डिस्टिंग्विश करू शकतो. याच्यामध्ये आपण फरक करू शकतो, याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो. म्हणून प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल या तिघांना डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण ल्युकस टेस्टचा वापर करतो. आणि ल्युकस टेस्ट करण्यासाठी आपण वापरतो ल्युकस रिएजंट, आणि तो आहे कॉन्सन्ट्रेट HCl अँड अनहायड्रस ZnCl2. ओके, आता नेमकी अभिक्रिया कशी होते, काय होते ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा मी काय सांगतोय. आता याच्यामध्ये काय बघा, हा जो ल्युकस रिएजंट आहे ना, याचा वापर आपण कशासाठी केला इथे तुम्ही ल्युकस टेस्टचा वापर. हा, ल्युकस टेस्ट इज यूज ना, बघा असले तुम्ही प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स आर डिस्टिंग्विश्ड. डिस्टिंग्विश म्हणजे फरक करणे. आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम ईच अदर बाय ल्युकस टेस्ट. फ्रॉम ईच अदर बाय ल्युकस टेस्ट. बघा काय वाक्य आपण लिहिलं, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी, यांच्यामध्ये फरक करण्यासाठी आपण ल्युकस टेस्टचा वापर करतो. ठीक आहे, आता नेमकी टेस्ट कशी आहे ते पण आपण या ठिकाणी समजून घेऊयात. एक वाक्य लक्षात घ्या, ल्युकस टेस्ट कशासाठी करायची, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल या तिघांना एकमेकापासून डिस्टिंग्विश करण्यासाठी, वेगळं करण्यासाठी, त्यांच्यामध्ये फरक करण्यासाठी आपल्याला ल्युकस टेस्टचा वापर करायचा आहे. ल्युकस टेस्ट करण्यासाठी ल्युकस रिएजंट वापरला जातो. आणि ल्युकस रिएजंट म्हणजे कॉन्सन्ट्रेट HCl आणि अनहायड्रस ZnCl2. आता टेस्ट नेमकी होते कशी त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगतो. ओके, लिहून घ्या एवढं. आता नेमकं ही टेस्ट कशी करतात ह्याच्याबद्दलची सगळी माहिती तुमच्या समोर मांडतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की नेमकी टेस्ट कशी होते. ठीक आहे, आता बघा मी ऐका, मी काय सांगतो बघा. काय होतं बघा, आपण काय करतो बघा, ह्याच्यामध्ये काय घेतलं आपण, ल्युकस रिएजंट घेतला. काय घेतला, ल्युकस रिएजंट. समजा हे बीकर आहे, या बीकरमध्ये आपण काय घेतलं, ल्युकस रिएजंट. आता ह्या ल्युकस रिएजंट मध्ये आपल्याला काय मिसळायचं आहे, अल्कोहोल. काय मिसळायचं आहे, अल्कोहोल. बघा बरं का आपण काय केलंय या ठिकाणी, आपण काय केलेलं आहे हे थोडक्यात आपण या ठिकाणी
समजून घ्यायचं आहे. आता या बिकरमध्ये आपण काय घेतलं, ल्युकस रिएजंट, आणि या ल्युकस रिएजंटमध्ये आपण काय टाकलं, अल्कोहोल, आणि हा अल्कोहोल ल्युकस रिएजंटमध्ये विरघळतो, डिझॉल्व्ह होतो. म्हणजे जेव्हा अल्कोहोल तुम्ही ल्युकस रिएजंटमध्ये टाकता तेव्हा तो अल्कोहोल ल्युकस रिएजंटमध्ये डिझॉल्व्ह होतो. त्याच्यामुळे काय होतं, क्लिअर सोल्युशन इज फॉर्म्ड. बघा बरं का, बघा मी काय सांगतोय, ल्युकस रिएजंटमध्ये अल्कोहोल हा सॉल्युबल असल्यामुळं, विरघळत असल्यामुळं आपण जेव्हा काय अल्कोहोल ल्युकस रिएजंटमध्ये टाकतो तेव्हा त्या ठिकाणी क्लिअर सोल्युशन तयार होतं. हे पहिलं वाक्य आपण नीट लक्षात ठेवायचं आहे. ओके, काय होतं बघा, समजा अल्कोहोलची अभिक्रिया ल्युकस रिएजंट सोबत झाली, समजा दोघांमध्ये अभिक्रिया घडली, आणि अभिक्रिया घडल्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारा प्रॉडक्ट कोणता आहे, अल्किल क्लोराईड. म्हणजे अभिक्रिया कशी होईल, हो का, ROH अल्कोहोल प्लस काय घेतलं आपण, HCl इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 म्हणजे ल्युकस रिएजंट, कॅटलिस्ट आहे हा. काय होतं, ह्याच्यामधला OH निघून जातो आणि Cl येतो, आणि त्याच्यामुळे तयार काय झालं, RCl आणि H2 तयार झालं. म्हणजे सुरुवातीला अल्कोहोल घेतलं आणि अल्कोहोल पासून तयार काय झालं, अल्किल क्लोराईड तयार झालं. अरे बाबा, तुम्ही जेव्हा अल्कोहोलला ल्युकस रिएजंटमध्ये टाकलात तेव्हा क्लिअर सोल्युशन तयार झालं, कारण अल्कोहोल हा ल्युकस रिएजंटमध्ये विरघळतो, डिझॉल्व्ह होतो. परंतु अल्कोहोल आणि ल्युकस रिएजंट या दोघांमध्ये जेव्हा अभिक्रिया घडते तेव्हा त्या ठिकाणी अल्किल क्लोराईड तयार होतो. लक्षात ठेवा, अल्किल क्लोराईड तयार होणारा जो असतो हा ल्युकस रिएजंटमध्ये इनसॉल्युबल आहे, विरघळत नाही. आणि म्हणून अल्कोहोलची अभिक्रिया ल्युकस रिएजंट सोबत झाली आणि अल्किल क्लोराईड तयार झाला की तो विरघळत नाही, आणि इथं काय होतं, गढूळपणा येतो. काय येतं, गढूळपणा, हो का, टर्बिडिटी इज फॉर्म्ड. गढूळपणा झालं. म्हणजे अभिक्रिया झाली की गढूळपणा आला, कारण काय तयार झालं, अल्किल क्लोराईड. तुम्ही टाकताना का टाकलं, अल्कोहोल, पण अल्कोहोल हा ल्युकस रिएजंटमध्ये विरघळतो, त्याच्यामुळे सोल्युशन कसं आहे, क्लिअर आहे. परंतु जेव्हा अभिक्रिया पूर्ण झाली, जेव्हा तुमचा अल्कोहोल त्या ल्युकस रिएजंट सोबत रिॲक्ट झाला, दोघांत अभिक्रिया पूर्ण झाली, आणि या दोघांच्या अभिक्रियेमधून जेव्हा अल्किल क्लोराईड तयार झाला, तो अल्किल क्लोराईड ल्युकस रिएजंटमध्ये विरघळत नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी गढूळपणा, टर्बिडिटी इज फॉर्म्ड. टर्बिडिटी म्हणजे गढूळपणा तयार होतो आणि टर्बिडिटी तयार होते, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे टर्बिडिटी तयार झाली केवळ का, रिॲक्शन पूर्ण झाली आणि प्रॉडक्ट आला. टर्बिडिटी जर नाही आली तर म्हणायचं रिॲक्शन पूर्ण झालेली नाहीये. समजलं का? आणि एक लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल या तिघांची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी आहे. त्याच्यामुळं टर्बिडिटी, कळालं का, कधी सावकाश येते, कधी फास्ट येते, प्रत्येकात फरक आहे. आणि याच्या आधारे आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करतो. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. टर्बिडिटी लई महत्त्वाचे आहे. टर्बिडिटी तयार झाली म्हणजे प्रॉडक्ट तयार झाला. प्रॉडक्ट तयार झाला ह्याचं इंडिकेशन काय आहे? प्रॉडक्ट तयार झाला, रिॲक्शन घडली, हे कसं ओळखायचं? टर्बिडिटी आली की ओळखायचं रिॲक्शन झाली. टर्बिडिटी इज फॉर्म्ड. गढूळपणा आला का? आला रे आला, गढूळपणा आला, रिॲक्शन पूर्ण झाली म्हणायचं. आला रे आला, गढूळपणा आला, रिॲक्शन पूर्ण झाली म्हणायचं. कळालं का नाही कळालं? ओके, संपलं. मग ह्याचा नेमका वापर कसा होतो हे आपण लक्षात घ्यायचं. त्याच्या अगोदर एवढ्या गोष्टी समजून घ्या नेमकं. ओके, ठीक आहे, पुढच्या कन्सेप्टकडे आपण जाऊया. ह्याच्यामधलं महत्त्वाचं वाक्य हे आहे, कोणतं? टर्बिडिटी. बस एवढंच, दुसरं काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. टर्बिडिटी हा कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचा. बघा, ऐका नाही, बघा, समजा आपण काय घेतलं? प्रायमरी अल्कोहोल घेतलं. प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. प्रायमरी अल्कोहोलची क्रियाशीलता, रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे बरं का. सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ही प्रायमरी अल्कोहोलपेक्षा जास्त आहे आणि टर्शियरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळं तिन्ही अल्कोहोलच्या बाबतीत टर्बिडिटी तयार होण्याचा टायमिंग वेगवेगळा आहे आणि त्याच्यामुळं तिघांना आपण वेगळं करू शकतो. कसं सांगतो समजावून, ऐका.
प्रायमरी अल्कोहोल आहे. उदाहरण घेऊ आपण एक CH3 CH2 Cl प्लस काय घ्यायचं आहे ल्युकस रिएजंट म्हणजे कॉन्सन्ट्रेट HCl आणि अनहायड्रस ZnCl2 आणि हीट करावं लागते आणि मग रिॲक्शन पूर्ण होते. उदाहरण घेऊ आपण डायरेक्ट CH3 CH2 Cl इथं OH घ्या बरं का OH ठीक आहे आणि प्लस H2 ठीक आहे. आता तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेता. तुम्ही जेव्हा प्रायमरी अल्कोहोल घेता प्रायमरी अल्कोहोलची क्रियाशीलता फार कमी आहे. समजलं का? मग एक वाक्य सांगतो. समजा मी इथं करून दाखवतो कळेल आपल्याला. बाबांनो हा बीकर आहे. ह्याच्यामध्ये काय घेतला आपण ल्युकस रिएजंट. काय घेतला ल्युकस रिएजंट घेतला आणि ह्याच्यामध्ये टाकला प्रायमरी अल्कोहोल टाकला. आता प्रायमरी अल्कोहोल हा तुमच्या ल्युकस रिएजंटमध्ये विरघळला आणि क्लिअर सोल्युशन तयार झालं. ओके. मग या ठिकाणी रिॲक्शन पूर्ण होतच नाही. तुम्ही प्रायमरी अल्कोहोल जर ल्युकस रिएजंटमध्ये टाकला रिॲक्शन होतच नाही. कारण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. मग तुम्ही ह्याला काय करणार हीट करणार आणि जेव्हा तुम्ही हीट करता हीट केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोलची अभिक्रिया ल्युकस रिएजंट सोबत होते आणि तयार होतो तुमचा अल्किल क्लोराईड. हीट केल्यावर आणि मग या ठिकाणी टर्बिडिटी तयार होते. कळलं का? म्हणजे टर्बिडिटी तयार होते का? होते. टर्बिडिटी इज फॉर्म्ड ऑन हीटिंग. हीट केलं तरच टर्बिडिटी येते आणि हीट केल्यावरच जर टर्बिडिटी आली वळकाचं प्रायमरी अल्कोहोल आहे. कारण प्रायमरी अल्कोहोलची क्रियाशीलता सर्वात कमी आहे ना. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रायमरी अल्कोहोल टाकला ल्युकस रिएजंटमध्ये रिॲक्शन होतच नाही. ल्युकस रिएजंट तुमच्या प्रायमरी अल्कोहोलसोबत रिॲक्ट होतच नाही. तुम्ही जेव्हा त्याला हीट करता हीट केल्यानंतर मग रिॲक्शन होते आणि मग तयार होतो तुमचा अल्किल क्लोराईड आणि हे तयार होणं म्हणजेच काय होईल टर्बिडिटी. आणि अशा प्रकारे हीट केल्यानंतरच त्या ठिकाणी टर्बिडिटी येते आणि रिॲक्शन पूर्ण होते. म्हणून प्रायमरी अल्कोहोलला तुम्हाला त्या ठिकाणी टर्बिडिटी तयार झालेली दिसून येईल. पण कधी टर्बिडिटी इज फॉर्म्ड ओनली ऑन हीटिंग आणि हीट केल्यावर टर्बिडिटी आली वळकाचं की त्या ठिकाणी कुठला अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. सेकंडरी बघा इनोवा इथं सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल बघा. आता सेकंडरी अल्कोहोलमध्ये कसं होतं एक उदाहरण घेऊ आपण. CH3OH प्लस काय घ्यायचं आपल्याला इथं सांगा HCl. इथे घ्यायचं आपल्याला कॅटलिस्ट अनहायड्रस ZnCl2 रिॲक्शन होईल आणि प्रॉडक्ट येईल CH3 CH आणि OH. ठीक आहे. आणि या ठिकाणी हीट करायची गरज नाही. रूम टेम्परेचरला रिॲक्शन होते. हे तर हीटिंग केल्यावरच रिॲक्शन होते आणि टर्बिडिटी तयार होते कधी ऑन हीटिंग. इन केस ऑफ प्रायमरी अल्कोहोल टर्बिडिटी इज फॉर्म्ड गढूळपणा इज फॉर्म्ड ओनली ऑन हीटिंग. हे महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घ्यायचा. ठीक आहे. पुन्हा इथं काय केलं आपण काय केलं तेच केलं. काय घेतलं याच्यामध्ये ल्युकस रिएजंट घेतला. ल्युकस रिएजंट ह्याच्यामध्ये काय टाकलं आपण अल्कोहोल टाकला. कोणता टाकला सेकंडरी अल्कोहोल टाकला. सेकंडरी अल्कोहोल ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर सावकाश काही वेळानं हळूहळू या ठिकाणी रिॲक्शन होते आणि प्रॉडक्ट तयार होतो. कोणता अल्किल क्लोराईड. असं का झालं हो अल्किल क्लोराईड. तुम्ही प्रायमरी अल्कोहोल टाकलात रिॲक्शन झाली का? होतच नाही रिॲक्शन. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन ल्युकस रिएजंट सोबत होत नाही. जर रिॲक्शन व्हायची असेल तर तुम्हाला हीटिंग करावं लागेल. हीटिंग केलं तर रिॲक्शन होते टर्बिडिटी तयार होते. परंतु या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी प्रायमरी अल्कोहोलपेक्षा थोडं जास्त आहे. हीट करायची गरज नाही. परंतु होणारी रिॲक्शन सावकाश होते आणि काही वेळानंतर अल्किल क्लोराईड तयार होतो आणि टर्बिडिटी इज फॉर्म्ड. मग इथं आपण घेऊ टर्बिडिटी इज फॉर्म्ड कसं स्लोली सावकाश तयार होते. हीट करायची गरज नाही. हीट केल्यावरच तयार होते सावकाश तयार होते. आणि एक लक्षात घ्या टर्शियरी अल्कोहोलची क्रियाशीलता सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर टर्शियरी अल्कोहोल घेतलात तर त्या ठिकाणी लगेच टाकल्या टर्बिडिटी येते. टाकल्या रिॲक्शन पूर्ण होते. टाकल्या अल्किल क्लोराईड तयार होतो आणि अल्किल क्लोराईड हा इन्सॉल्युबल आहे. त्याच्यामुळे लगेच काय होते टर्बिडिटी येते. आणि ह्याच्यावरून आपण या तिघांना डिस्टिंग्विश करू शकतो. बघा थोडक्यात सांग तुम्ही हे काय घेतलं परत बीकर घेतलं. ह्याच्यामध्ये काय घेतलं आपण ल्युकस रिएजंट
ल्युकास रिएजंट आहे का? हां, ह्याच्यामध्ये का टाकलं आपण? टर्शियरी अल्कोहोल टाकलं का? आणि टर्शियरी अल्कोहोल जेव्हा आपण ह्याच्यामध्ये टाकलं तेव्हा टाकल्या रिॲक्शन होते आणि टर्बिडिटी येते लगेच. म्हणजे टर्बिडिटी इज फॉर्म्ड instantaneously. Turbidity is formed instantaneously. Turbidity is formed instantaneously. बस अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया होते आणि नेमकी रिॲक्शन कशी होते ती मी तुम्हाला घेऊन दाखवतो. संपलं. म्हणजे या ठिकाणी एक वाक्य महत्त्वाचं आहे. प्रायमरी अल्कोहोल तुम्ही टाकलात रिॲक्शन होते का? होते, परंतु हीट केल्यावर होते. म्हणजे टर्बिडिटी आली का? आली, पण कधी? हीट केल्यावर. सेकंडरी अल्कोहोल टाकलो, टर्बिडिटी आली का? आली, पण सावकाश आली. हीट करायची गरज पडाली नाही. हीट न करता आली, पण सावकाश आली. टर्शियरी अल्कोहोल घेतलं, टाकली आली. मग टाकली आली की टर्शियरी अल्कोहोल, सावकाश आली की सेकंडरी अल्कोहोल, आणि हीट केल्यावरच आली तर प्रायमरी अल्कोहोल. अशा प्रकारे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल ह्या तिघांना डिस्टिंग्विश करण्यासाठी, यांच्यामध्ये फरक करण्यासाठी, यांना डिफरन्शिएट करण्यासाठी या टेस्टचा वापर करतो. त्या टेस्टचं नाव आहे ल्युकास टेस्ट. ल्युकास टेस्टच्या साहाय्यानं प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल यांना डिस्टिंग्विश केलं जातं. डिस्कॅव. बस. आता बघा रिॲक्शन करून दाखवतो ती टर्शियरी अल्कोहोलची. एक रिॲक्शन करून दाखवतो. हे इथं रिॲक्शन घेऊ आपण टर्शियरी अल्कोहोलची. रिॲक्शन का सोपी आहे सांगायची गरज नाही. CH3 हां, चला काय घ्यायचं इथं? अल्कोहोल प्लस HCl. इथं अनहायड्रस ZnCl2 बी घ्यायची गरज नाही. कळालं का? HCl टाकल्या रिॲक्शन होते. ZnCl2 घ्यायची गरज नाही. ॲट रूम टेम्परेचर रिॲक्शन होते आणि तयार होतो CH3CCl झालं. आणि रिॲक्शन काय होते? इन्स्टंटेनियसली होती, ताबडतोब टाकल्या होते. बस हाच महत्त्वाचा फरक आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलला डिस्टिंग्विश करू शकतो. कसं? हे असं. आता उदाहरण बघा अजून एक. समजा इथं घेतला ल्युकस रिएजंट, इथं घेतला ल्युकस रिएजंट, इथं घेतला ल्युकस रिएजंट. ह्या सगळ्यामध्ये काय घेतलं आपण? ल्युकस रिएजंट. ह्याच्यामध्ये आपण टाकूयात प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल. हे का? इथं टाकला प्रायमरी अल्कोहोल, इथं टाकला सेकंडरी अल्कोहोल, इथं टाकला टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल टाकल्यानंतर टर्बिडिटी येत नाही. टर्बिडिटी कधी येते? हीट केल्यावर टर्बिडिटी येते. हीट केल्यावर जर टर्बिडिटी आली तर ओळखायचं प्रायमरी अल्कोहोल. हीट महत्त्वाचं आहे. हीटिंग. कळलं का? ह्याच्यामध्ये हीट करायची गरज नाही. सेकंडरी अल्कोहोल टाकलो की सावकाश येते टर्बिडिटी, सावकाश स्लोली येते सेकंडरी अल्कोहोल. आणि टाकल्या येते तर इन्स्टंटेनियसली टर्शियरी अल्कोहोल झालं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे तिन्ही कन्सेप्ट लक्षात घेता येतात. तिघात का फरक आहे? थोडाच फरक आहे. प्रायमरी अल्कोहोल घेतल्यानंतर हीट केलं तर टर्बिडिटी येते, म्हणजे हीट केल्यावर रिॲक्शन पूर्ण होते. सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत टर्बिडिटी येते, हीट करायची गरज नाही, परंतु टर्बिडिटी ही सावकाश येते, म्हणजे रिॲक्शन सावकाश होते. टर्शियरी अल्कोहोलच्या बाबतीत टाकल्या अल्कोहोल टाकल्या रिॲक्शन होते. कळलं का? जर रिॲक्शन पूर्ण झाली हीट केल्यावर प्रायमरी अल्कोहोल, सावकाश सेकंडरी अल्कोहोल, इन्स्टंटेनियसली टर्शियरी अल्कोहोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.